क्रीडा रसिक हो, क्रीडांगणच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत ब्युनोस आयर्स इथे भारत आणि अर्जेंटिना दरम्यान खेळल्या गेलेल्या हॉकी स्पर्धेविषयी। अर्जेंटिना हा करंट ऑलिम्पिक चॅम्पियन आहे, तर भारत 8व्या क्रमांकावर आहे। यानंतर 23 जुलैपासून टोकियो जपान इथे खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेविषयी जाणून घेणार आहोत। ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत जकार्ता इंडोनेशिया इथे खेळल्या गेलेल्या एशियन रग्बी चॅम्पियनशिप विषयी, जिथे भारतानं डिव्हिजन 3 मध्ये जिंकली ही चॅम्पियनशिप। नमस्कार, मी रश्मी। क्रीडांगणच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। सुरुवातीला आढावा घेऊया 23 जुलैपासून जपान टोकियो इथे रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेविषयी। टोकियो ऑलिम्पिकला 100 दिवस राहिल्याच्या निमित्तानं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी यावेळी आपली पदक संख्या 2 अंकी असेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे। We have to go with whatever existing potentials which we have. We have certain preparations. Many of our Indian athletes have already qualified. Many more will qualify. My personal view is that the Tokyo 2020 will be a platform where we will showcase our talents, and we should be able to raise the level of our performance better than the previous one. That is my expectation. Having said that, the next goal is 2024 Paris Olympics and then 2032 Los Angeles Olympics. For that we have ample time. The preparation must be done now. So I'm very clear we are taking all the necessary steps to ensure that we provide a platform for our youth, all the young players, to carry forward in the right direction to make them to reach that level of competition. या ऑलिम्पिकला 100 दिवस राहिल्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक की आशा या वेबिनारमध्ये बोलताना रिजिजू आणि बात्रा यांनी आपली मतं व्यक्त केली। क्रीडा मंत्री रिजिजू म्हणाले की 100 दिवसांचा अवधी ऑलिम्पिकला राहिला आहे, म्हणजेच प्रत्येक दिवस हा खेळाडूसाठी महत्त्वाचा आहे। प्रत्येक खेळाडूसाठी हे ऑलिम्पिक संस्मरणीय ठरावं असा आमचा प्रयत्न निश्चित राहील। सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश या नात्यानं भारतानं ऑलिम्पिक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावावी आणि भारतानं या ऑलिम्पिकमध्ये पदकांची संख्या 2 अंकी करावी अशी आशा आहे। सर्व खेळाडूंना त्यांनी यानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या। रसिक हो, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि या खेळानं ऑलिम्पिकमध्ये अनेक पदकं मिळवलेली आहेत। भारतीय पुरुष हॉकी संघानं जर हीच दमदार कामगिरी कायम ठेवली तर ऑलिम्पिकमध्ये गेली 4 दशकं असलेला भारताचा पदकांचा दुष्काळ टोकियोत नक्की संपुष्टात येईल असा विश्वास भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यानं व्यक्त केला आहे। आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या व्यावसायिक लीगमध्ये भारतानं नुकतीच अर्जेंटिनासारख्या संघावर मात केली, त्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे। या संदर्भात मनप्रीत सिंग सांगतो, भारतीय संघाचं मनोबल आता वाढलेलं आहे आणि टोकियो ऑलिम्पिकची संधी आम्हाला मिळेल याची आम्ही वाट बघतो आहोत। भारत आणि ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिना संघादरम्यान नुकतीच अर्जेंटिनातल्या ब्युनोस आयर्स इथे हॉकीची लढत झाली। भारताच्या आघाडीच्या फळीनं सुरुवातीपासूनच आक्रमण करत अर्जेंटिनावर कायम दडपण ठेवलं। हरमनप्रीत सिंग आणि परेरा यांच्या चमकदार खेळामुळे पहिल्या सत्राचा खेळ संपायला अवघी 5 मिनिटं उरली असताना पेनल्टी कॉर्नरवर भारतानं पहिला गोल चढवला आणि 1-0 अशी आघाडी घेतली। हरमनप्रीत सिंगनं हा गोल चढवला होता। दुसरा गोल भारतातर्फे केला तो ललितनं। दुसऱ्या सत्राला 3 मिनिटं असताना त्याने हा गोल केला।
तिसऱ्या सत्रातही भारताला गोल करायची संधी होती. शेवटची 4 मिनिटं असताना पेनल्टी कॉर्नरचं रूपांतर गोलमध्ये करण्यात भारत अयशस्वी ठरला. अर्जेंटिनाचा गोलरक्षक विराल्डीनं परेराचा स्ट्रोक अडवत भारताला तिसरा गोल करू दिला नाही. चौथ्या सत्रात मात्र भारताचं आक्रमण काहीसं ढिलं पडलं. पण तरीही खेळ संपवताना अवघी 3 मिनिटं असताना भारतानं तिसरा गोल चढवत 3-0 असा निर्णायक सामना जिंकला. आता भारतीय हॉकी टीमला वेध लागले आहेत ते 23 जुलैपासून टोकियो जपान इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे. तेव्हा आपल्या हॉकी कर्णधाराला दूरदर्शनकडून आणि क्रीडा रसिकांकडून अनेक अनेक शुभेच्छा. क्रीडा रसिक हो, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. पण या ब्रेक नंतर आपण पाहूया जकार्ता इंडोनेशिया इथं भारतीय रग्बी संघ कसा बनला डिव्हिजन 3चा एशियन चॅम्पियन. तेव्हा पाहत रहा आपला कार्यक्रम क्रीडांगण. क्रीडा रसिक हो, ब्रेक नंतर क्रीडांगणच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. भारत आणि यजमान इंडोनेशिया या 2 रग्बी संघादरम्यान डिव्हिजन 3चा एशियन चॅम्पियनशिपचा सामना रंगला. जाणून घेऊया याचा एक रिपोर्ट. काहीसा फुटबॉल सारखा दिसणारा हा खेळ पण रग्बी बॉल हातात घेऊन धावत हा खेळ खेळला जातो. आणि नुकत्याच जकार्ता इंडोनेशिया इथं झालेल्या आशिया रग्बी चॅम्पियनशिपच्या डिव्हिजन 3मध्ये भारतानं यजमान इंडोनेशियाचा 42-12 असा दणदणीत पराभव केला आणि आशिया खंडातील चॅम्पियन असा नावलौकिक मिळवला. रग्बी या खेळाचा उदय झाला तो 19व्या शतकात इंग्लंडमध्ये. रग्बी बॉल हातात घेऊन धावत हा खेळ खेळला जातो. आज जगात 10 लाखाहून अधिक खेळाडू हा खेळ खेळतात. भारतातही रग्बी हा खेळ आता लोकप्रिय होतोय. आज न्यूझीलंड हा जरी रग्बीचा जगज्जेता असला तरी इंग्लंडमध्ये या खेळाचे 1 लाखाहून अधिक रजिस्टर्ड क्लब आहेत. पण हा खेळ इतर खेळांपेक्षा खूप डेंजरस आहे. आज भारतीय रग्बी टीम ही डिव्हिजन 3ची एशियन चॅम्पियन आहे तर जगात भारतीय टीमचा 84वा क्रमांक लागतो. भारतात रग्बी प्रथम खेळली गेली ती 1871 साली. आज भारतात रग्बीचे एकूण 96 रजिस्टर्ड क्लब आहेत तर 57,000हून अधिक खेळाडू भारतात हा खेळ खेळतात. जकार्ता इथल्या GBK रग्बी फील्डवर हा अंतिम सामना रंगला तो इंडोनेशिया आणि भारतीय रग्बी संघादरम्यान. इंडोनेशियाचा संघ असा होता: एन डॅनियल कर्णधार, पी लिओनार्डो, मार्को सॅबेस्टियन, YA मोहम्मद, A इमान, B लिओनो, H रिचर्ड, लॉरेन्स आयओ, AV प्रमोनो, इयान ॲटकिन्सन, S ओयाटिओ, आंद्रे गुमिलंग, ग्लेन विल्यम्स, HP मिर्झा, स्टीफन फील्ड आणि प्रशिक्षक N बॉबी. तर भारतीय संघात होते विकास खत्री कर्णधार, परमविंदर सिंग, मोनू यादव, S सिकंदर, हितेश डागर, सुरिंदर सिंग, अनिल कुमार, नितीन डागर, सुकुमार हेम्ब्रम, आकाश वाल्मिकी, सौरभ दुग्गल, दीपक पुनिया, प्रिन्स खत्री, पप्पू तोडकर, अजय वाल्मिकी आणि प्रशिक्षक हेड्रिक बोथा. भारतातर्फे पहिला गोल केला तो जर्सी क्रमांक 14 सौरभ दुग्गलनं. त्यानंतर आकाश वाल्मिकी, दीपक पुनिया आणि पप्पू तोडकर या आघाडीच्या फळीनं सातत्यानं आक्रमक खेळ करत एकापाठोपाठ एक असे 42 गोल केले. भारतातर्फे सर्वाधिक गोल केले ते जर्सी क्रमांक 10 आकाश वाल्मिकीनं. त्यानं 14 गोल केले तर इंडोनेशियातर्फे जर्सी क्रमांक 13 ग्लेन विल्यम्सनं 7 गोल केले. इंडियन रग्बी फुटबॉल असोसिएशन आणि विशेषतः या खेळाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया ज्येष्ठ क्रीडा समालोचक मिलिंद वागळे यांच्याकडून. रग्बी आणि भारताचा जो संबंध आहे तो 1871 मध्ये जातो, जेव्हा एक बोट आली होती इंग्लंडहून आणि तेव्हा सामना खेळला गेला. पण 1872 मध्ये एक स्क्रॅच सामना खेळला गेला. तो होता इंग्लंडचा संघ कलकत्तामध्ये CFCच्या ग्राउंडवरती
आणि त्यांच्याविरुद्ध होत आहे कंबाईंड संघ स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स. तर जवळजवळ 150 वर्षापूर्वी हा खेळ भारतात खेळला गेला आहे. आपली जी नॅशनल बॉडी आहे त्याला आपण इरफू म्हणतो, म्हणजे इंडियन रग्बी अँड फुटबॉल युनियन. याची स्थापना 1968मध्ये झाली आणि त्याला आंतरराष्ट्रीय जो संघ आहे किंवा असोसिएशन आहे त्यांनी मान्यता 1999मध्ये दिली. तर तेव्हापासून भारतात हा फारच लोकप्रिय झाला आहे. बरेचसे टुर्नामेंट खेळले जातात पुरुष, आणि आता सर्वात चांगली गोष्ट म्हणजे महिला म्हणजे बायकांनासुद्धा ह्याच्यात प्रवेश मिळालेला आहे. त्याच्यामुळे बायकासुद्धा हा खेळ खेळतात आणि हा खेळ फारच पसरलेला आहे. सर्वात जुनी जी भारतात रग्बी टुर्नामेंट खेळली जाते ती म्हणजे ऑल इंडिया अँड साऊथ एशिया रग्बी टुर्नामेंट. ही सहसा कलकत्त्यात खेळली जाते किंवा कोलकात्यात खेळली जाते, पण मुंबईतसुद्धा ही खेळली गेली आहे. 1924मध्ये ह्याची स्थापना झाली. जवळजवळ आता 100 वर्ष होत आली आहे. आणि बायकांचा प्रवेश याच्यात 2016मध्ये झाली. आणि सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे 2016मध्ये ओरिसाच्या बायकांच्या संघाने ही टुर्नामेंट जिंकली होती. ही टुर्नामेंट बॉम्बे जिमखान्यावर सुद्धा खेळली गेली आहे. 2018मध्ये जी टुर्नामेंट ऑल इंडिया आणि साऊथ एशिया जी टुर्नामेंट बॉम्बे जिमखान्यावर खेळली गेली त्याच्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे पुरुषांच्या आणि महिलांच्या वर्गात दिल्ली हरिकेन्स ह्यांनी फायनल जिंकली. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, बँगलोर, चेन्नई इथे हा खेळ खेळला जातो. पण आता हे असं दर्शवतं की हा खेळ वेगळ्या वेगळ्या जागी खेळला जातो. मी स्वतः अहमदनगरला गेलो आहे जिकडे आर्मड कोर सेंटर आहे आणि तिकडे आर्मीची जी सोल्जर्स, जवान्स, ऑफिसर्स आहेत हे फारच कौतुकाने हा खेळ खेळतात. फिटनेसच्या दृष्टीने त्यांना फारच फायदा होतो. रसिका हो, हे होते ज्येष्ठ क्रीडा समालोचक मिलिंद वागळे. रग्बीकडून आता वळूया बॅडमिंटन या स्पर्धेकडे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं चांगली कामगिरी केली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं भवितव्य काय असेल जाणून घेऊया ज्येष्ठ क्रीडा समालोचक एस किशोर यांच्याकडून. सर, आपली चॅम्पियन आहे सिंधू आणि तिची तयारी कशी चालू आहे? कारण ऑलिम्पिक म्हटलं की प्रत्येकालाच पदकाची आशाही असतेच. नक्की, आणि तू खरंच विचारली रश्मी, सिंधूबद्दल. PV सिंधू खरंच एवढी चांगली तिने तयारी केली आहे ह्या सिच्युएशनमध्ये. क्रीडा रसिकांना माहीत असेल की ती इंग्लंडमध्ये गेलं, पर्टिक्युलरली जेव्हा कोविड पिरियड होता, स्पेशली ट्रेन करायसाठी, फिटनेससाठी आणि सायकॉलॉजिकली पण. बिकॉज बरेच प्लेयर्सना ह्या ज्या कोविडच्या पिरियड होता तेव्हा जे मेंटल ॲस्पेक्ट आहे ते खूप हे झालं. बिकॉज त्यांचं एक रुटीन असतो ट्रेन करायचे, ते सर्व इफेक्ट झाले. सो त्यांना मेंटली पण बरेच टेन्शन यायचे. आणि ऑलिम्पिक्सचे वर्ष म्हणजे खूपच इम्पॉर्टंट वर्ष आहे. तर सिंधूनी खूप चांगली तयारी केली आणि नंतर जे टुर्नामेंट्स खेळली, स्विस ओपन आणि ऑल इंग्लंड म्हणजे युरोपियन लेग जे आहे त्याच्यात तिच्या कामगिरी खूपच छान होत्या. आणि आत्ता पण इंडिया ओपन पण आहे, पण माहीत नाही किती, ते मेमध्ये एक्सपेक्टेड आहे. पण कदाचित कोविड सिच्युएशन इम्प्रूव्ह झाला आणि नई दिल्लीमध्ये ते होणार आहे, तिथे ती आणखीन चांगली केली तर तिला चान्सेस पूर्णच ब्राईट. आत्ता पण ती 7वीवर आहे. टॉप 8 प्लेयर्स, जे 8 प्लेयर्स आहे ते डायरेक्टली क्वालिफाय करतात सिंगल्स ड्रॉमध्ये. तर सिंधू वेल ऑन ट्रॅक मी सांगणार. म्हणजे सर, सिंगलमध्ये आपण पदकाची आशा करू शकतो, पण मग डबल्समध्ये चिराग आणि सात्विक यांचा खेळ आणि त्यांचा सराव तो कसा चालू आहे? वेल, तू खूप छान एक प्रश्न विचारली डबल्सबद्दल. आत्तापर्यंत आपण फक्त आपल्या सिंगल्स प्लेअरबद्दलच नेहमी बोलायचे, पण डबल्समध्ये पण हे जे यंग पेअर आहे मेन्सच्या, चिराग शेट्टी आणि सात्विक रांकीरेड्डी, ते दोघांची कामगिरी एवढी चांगली आहे गेले 1-2 वर्षात. ते इवन रेनिंग वर्ल्ड चॅम्पियन्सला पण हरवले होते. आणि डबल्समध्ये आपल्याला कधीच म्हणजे जे टॉप इव्हेंट्स होतात ते ग्रँड प्री किंवा आधी सुपर सिरीज म्हणायचे, त्याच्यात आपल्याला कधी गोल्ड मेडल मिळायचे नाही. पण सात्विक आणि रांकीरेड्डीनी ते पण करून दाखवलं आहे. त्यांच्या पण प्रिपरेशन्सला इफेक्ट झाला कोविड सिच्युएशनमध्ये, पण ते पण चांगले खेळत आहेत. त्यांच्या पण चान्सेस आहे. आता जे 2-3 टुर्नामेंट्स आहे, मेन म्हणजे एक म्हणजे जे नई दिल्लीला मी बोलला होता, त्या टुर्नामेंट्स व्हायला पाहिजे रश्मी. ते टुर्नामेंट झाला तर डबल्स पेअरला पण चान्स आहे क्वालिफाय करायला. आणि क्वालिफाय करायलाच नाही, तिथे जाऊन टोकियो ऑलिम्पिक्समध्ये एक मेडलची आशा पण आपण करू शकतो. नक्कीच आपण सगळ्यांनी ही आशा करूया आणि प्रार्थना पण करूया की कोविडची जी सिच्युएशन आहे ती लवकर सुधारू दे आणि आपले जे स्पर्धक आहेत त्यांना सराव करण्याचा अजून चान्स मिळू दे. पण त्याचबरोबर आपले जे चॅम्पियन आहेत सायना म्हणा किंवा श्रीकांत म्हणा, तर त्यांच्याबद्दल आपण किती आशा बाळगू शकतो?
वेल रश्मी, आपण कधी विसरायला नाही पाहिजे सायना नेहवाल. आता PV सिंधू एवढा चांगला करताय म्हणून सायनाबद्दल लोक जास्त बोलत नाही, पण पहिला जे मेडल बॅडमिंटनमध्ये मिळवून दिला ती सायना नेहवालच होती. आणि तिला जे ब्रॉन्झ मेडल मिळाला होता लंडन ऑलिम्पिक्समध्ये 212मध्ये, ऑफकोर्स तिच्या ऑपोनंट हॅड टू विड्रॉ, पण बरेच ह्याच्यात ती अशी एक बॅडमिंटनपटू आहे ज्यांनी म्हणजे दुसरे लोकांना रास्ता दाखवला, म्हणजे दे हॅव शोन द वे टू अदर बॅडमिंटन प्लेयर्स. आणि PV सिंधूने ते फ्लॅग कॅरी केलं आहे. आणि सायनाला इंजुरीज पण झाला आहे लास्ट एक सीझनमध्ये, म्हणजे तिच्या हेल्थ पण एवढा बरोबर नव्हता. ती पण म्हणजे ती फाईट करते, पण अजून नक्की आपण सांगू शकत नाही. बट रश्मी, लेट अस बी पॉझिटिव्ह. म्हणजे किदांबी श्रीकांत किंवा सायना नेहवाल त्यांना पण एक आउटसाईड चान्स आहे क्वालिफाय करायला ऑलिम्पिक्सला. आणि एकदा ते झालं की एकदा तुम्ही क्वालिफाय केलं तर ते एक जे टेन्शन असतात प्लेयर्सच्या, खिलाडूंच्या मनात की आम्ही क्वालिफाय होणार की नाही, एकदा क्वालिफाय झालं आणि तिकडे गेल्यानंतर तिकडे तर मग त्या दिवशी तुम्ही कसं खेळता त्याच्यावर सर्व डिपेंड आहे. तर आपण असंच आशा करूया की PV सिंधू, सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत सिंगल्समध्ये, आणि मी कश्यपला पण रूल आउट नाही करत आहे, आणि डबल्समध्ये एस्पेशली चिराग आणि सात्विकच्या जी जोडी आहे, आणि विमेन्समध्ये पण अश्विनी आणि आपली जी रेड्डी आहे ते दोघांचं पण चान्सेस आहे चांगला, आउटसाईड चान्स आहे. तर बॅडमिंटनची तयारी ठीकच चालू आहे. आपण असंच प्रे करूया की कोविड सिच्युएशन इम्प्रूव्ह होऊ दे आणि इंडिया ओपन, दिल्लीचे जे टॉर्नामेंट ते टॉर्नामेंट्स होऊ दे, आणि आपले प्लेयर्स खूप चांगला परफॉर्मन्स देऊ दे टोकियो ऑलिम्पिक्समध्ये. नक्कीच सर, तुम्ही म्हणताय तसं बी पॉझिटिव्ह आणि आशाही ठेवायलाच हवी, जेणेकरून पुन्हा एकदा त्यांना स्पर्धकांना सुद्धा एक उत्साह मिळेल आणि आपण नक्कीच खूप सारे मेडल्स जिंकून आणू शकू. नक्की, आम्ही पण हेच आशा करतो, आणि क्रीडा रसिकांचं पण तेच आशा असेल की बॅडमिंटनमधून आपल्याला नक्की एक नाही, एकच्या जास्त मेडल्सची आशा आहे. रसिका हो, हे होते ज्येष्ठ क्रीडा समालोचक S. किशोर. आणि आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा थरार. तेव्हा पाहत रहा क्रीडांगण. ब्रेकनंतर पुन्हा एकदा क्रीडांगण या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तेलंगणा इथं नुकतीच 47वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा पार पडली. त्यात पुरुष गटात विजयी ठरले साई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरण. त्याने अंतिम फेरीत उत्तर प्रदेशवर 50-27 अशी सहज मात केली. पहिल्या सत्रापासूनच साईनं आपलं आक्रमण आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर 25-7 अशी मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात उत्तर प्रदेशनं थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. भारतीय क्रीडा प्राधिकरणानं या स्पर्धेत हॅट्रिक केली आणि हे त्यांचं सलग 3रं विजेतेपद होतं. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खरं तर आपल्या पहिल्याच लढतीत मध्य प्रदेशवर 61-22 अशी मात करत विजयी सलामी दिली होती, पण त्यानंतर मात्र तो जोश राखण्यात ते कमी पडले. महाराष्ट्राच्या विजयात शिवम पथरे, आदित्य शिंदे, रोहित बिन्नीवाले यांनी चमकदार खेळ केला. महिला गटातही महाराष्ट्रानं केरळचा 61-22 असा धुव्वा उडवला. विजयी सलामी दिली, पण आपला परफॉर्मन्स कायम राखण्यात त्या अपयशी ठरल्या. महिला गटातील अंतिम सामन्यात हरियाणानं भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साईचा 43-35 असा पराभव केला. एकमेकांचा अंदाज घेत सावध सुरुवात करणाऱ्या हरियाणानं 11व्या मिनिटाला साईवर लोण देत 19-10 अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्राअखेर हरियाणाकडं 24-13 अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर दुसरा लोण देत आपली आघाडी 34-20 अशी त्यांनी वाढवली. नंतर मात्र साईनं जोरदार मुसंडी मारत लोणची परतफेड केली
आणि 36-31 अशी आघाडी कमी केली. पण यातून सावरत हरियाणानं 8 गुणांनी अंतिम सामना आपल्या नावावर केला. साईनं सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राला 38-32 असं पराभूत केलं होतं. आणि आता याच महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या प्रदर्शनाबद्दल अधिक जाणून घेऊया शशिकांत राऊत यांच्याकडून. नुकतीच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा इथे पार पडली आणि त्यात खूप आनंदाची अशी बाब घडली, ती म्हणजे महाराष्ट्राचा मुलींचा संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचला. पण त्यानंतर मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. जाणून घेऊया याची कारणं नेमकी काय आहेत ते. नमस्कार, मी शशिकांत राऊत. नुकतीच तेलंगणातील जी कबड्डी स्पर्धा पार पडली त्या कबड्डी स्पर्धेत आपल्या मुलींच्या संघाने, महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने चांगल्या प्रकारे प्रगती केली. परंतु आज आपण आता पाहिलं, जरी महाराष्ट्राचा खेळ कबड्डी हा असला तरी आज इतर राज्यांनी भरघोस अशी प्रगती केलेली आहे. कारण त्यांच्याकडे अकॅडमीची स्थापना झालेली आहे. आज हरियाणा घ्या, हिमाचल प्रदेश घ्या, हे जे राज्य आहेत ते आज त्या कबड्डीमध्ये चांगली प्रगती करत आहेत. आपल्या मुली देखील चांगल्या पद्धतीने खेळल्या, त्यांनी चांगलं हे केलं. पण आपण बचावामध्ये कुठेतरी कमी पडलो. बचाव हा म्हणावा तसा आपल्याकडून झाला नाही आणि त्याचीच कारणं ही मुख्यतः आपल्या पराभवामुळे झाली असं मला तरी वाटते. कबड्डी हा सांघिक खेळ आहे. इथे सांघिक खेळ तुम्ही जर युनिटी तुमची झाली नाही, सराव योग्य पद्धतीने झाला नाही, तर इथे पराभव हा नक्कीच आहे. नक्कीच. पण त्याचबरोबर कबड्डी हा आपला देशी खेळ आहे आणि अजूनही अनेक ठिकाणी हा मातीतच खेळला जातो. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र मॅटवर कबड्डी खेळली जाते. त्याचा काही परिणाम होतो का किंवा त्याचा काही फरक पडतो का? हो, आज आपण पाहिलं आपल्याकडे त्या पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत. अजितदादा पवार ज्या असा अध्यक्ष झालेत त्यांनी त्या पद्धतीने मॅट पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आपल्याकडे संघच एवढे आहेत महाराष्ट्रामध्ये की सगळ्यांनाच सराव मॅटवर देता येत नाही. म्हणून आपले सराव मातीवर होतो आणि आपण जाऊन थेट मग मॅटवर खेळतो. मॅटवर ही दमछक जास्त होते. मॅटवर खेळाडू घसरतो देखील. मॅटवरचा सराव हा वेगळ्या पद्धतीचा असतो. त्या पद्धतीचा सराव आपल्याला म्हणावा तसा मिळत नाही. आपला संघ जाण्याच्या अगोदर फक्त 8 दिवस किंवा 10 दिवसच सराव करतो. या 10 दिवसामध्ये सराव होत नाही. सराव करताना त्यांना मॅच प्रॅक्टिस देखील दिली गेली पाहिजे. मॅच प्रॅक्टिस देऊन त्याच्यासह मोठे खेळाडू जे वरिष्ठ गटातले खेळाडू आहेत त्यांच्यासारखे खेळाडूंना बोलावून त्यांच्या चढाया वगैरे त्यांच्यामध्ये खेळून जर त्यांना जर प्रगती कुमारगडे संघांना करता आली तर माझ्या मते अधिक योग्य ठरेल. कारण आपण आता जर आपल्याला पुढचं भविष्य ठरवायचं असेल महाराष्ट्राचं तर लक्ष केंद्रित करायला पाहिजे किशोर गट आणि कुमार गट ह्या मुलांकडेच. आणि इथे जर त्यांना सराव चांगल्यापैकी दिला गेला तरच महाराष्ट्राचं भवितव्य म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र सुवर्णकाळ बघू शकेल. सर, महिलांच्या किंवा मुलींच्या संघांनी चांगली प्रगती केली आहे, पण मग पुरुषांच्या संघाबद्दल आपण काय सांगाल? पुरुषांचं संघाचं पण तेच आहे की पुरुषांना पण जर चांगला प्रशिक्षक मिळाला. पुरुष कसं असते, पुरुषाचा मेन म्हणजे प्रशिक्षक असं पाहिजे खेळाडूंना कंट्रोल करणारा पाहिजे. खेळाडू जो कंट्रोल झाला नाही, कारण आपण पुरुषांच्या संघामध्ये काय झालं की आपण साईबरोबर खेळलो, पहिला सुरुवात चांगली केली, परंतु नंतर जसं एक लोन झाल्याबरोबर दुसरा लोन पटकन पडला. कसं आहे, त्या प्रशिक्षकाने त्यावेळी गेम हा स्टॉप करायला हवा असतो की जेवढा संत पद्धतीने गेम चालू समोरचा आपल्यापेक्षा वरचढ आहे, मग तो वरचढ असेल तर आपण कशा पद्धतीने खेळायला पाहिजे ही स्ट्रॅटेजी पण ठरली गेली पाहिजे. फक्त अटॅक नाही, कधीतरी बचावाचं पण धोरण स्वीकारायला पाहिजे. हे जो दोन्ही अटॅक आणि बचाव हे जो दोन्ही व्यवस्थित झाले तरच संघ मजबूत होतो ना. तुमचा जर बचावच जर कमकुवत असेल तर चढाईवाल्यांनी किती गुण घेतले तरी ते तुमच्या बचावामधून जर गुण जात असतील तर त्याला महत्त्वच नाही ना. नक्की आपण पराभवच स्वीकारावा लागणार आपल्याला. म्हणजे कुठेतरी हौशी खेळाकडून आपण व्यावसायिक खेळाकडे वळणं आवश्यक आहे. हां, आपण त्याच्यामध्ये आता व्यावसायिकता आणायलाच पाहिजे. महाराष्ट्राने या दृष्टीने प्रयत्न करायलाच पाहिजे आणि व्यावसायिक कोच प्रशिक्षकच नेमायला पाहिजे तरच हे पुढे येईल. हा माझा तुझा प्रत्येक वर्षी प्रशिक्षक बदलणे हे महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही. सर, पण आता आपण बघतो की प्रो कबड्डी ही खूप सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहे आणि प्रो कबड्डी म्हटलं की खेळ, प्रसिद्धी आणि पैसा या तिन्ही गोष्टी त्याच्यात असतात. तर त्याचा कबड्डीच्या खेळाच्या प्रचारासाठी उपयोग होतोय असं तुम्हाला वाटतं का? हो, निश्चितच. कारण आज आपण म्हटलं कबड्डी त्यावेळी त्यांना लोकाश्रय राजश्रय लाभला होता, परंतु आज कबड्डी घराघरात पोचले आहे. आज महिला म्हणा किंवा काय मला आज आमच्याकडे अशी मुलं येतात की मला प्रो कबड्डीत जायचं आहे. त्यांना हे माहीत नाही की कबड्डी जिल्हा लेवल खेळावी लागते, स्टेट लेवल खेळावी लागते, त्याच्यानंतर त्याचा परफॉर्मन्स बघून त्याला प्रो कबड्डीमध्ये प्रवेश घेता येतो. हे
कित्येक पालकांना माहीत नसते. फक्त पालक येतात आमच्या मुलाला कबड्डी प्रो कबड्डी जायचं आहे. पण त्या दृष्टीने प्रो कबड्डीचा फायदा कबड्डीला निश्चित झाला. कबड्डी आज पैसा आला आणि कबड्डी ही असा खेळ आहे, रांगडा खेळ आहे की जो ज्यावेळी आम्ही 1993ला ज्यावेळी आम्ही लंडनला गेलो प्रथमच मॅटवर खेळायला, त्यावेळी तिकडे लंडनला जी मुलं आणि त्यांना जी आमचा खेळ बघून जी त्यांना आवड निर्माण झाली, तर त्यावेळी तिथे लहान लहान मुलं पण जी आमच्याबरोबर खेळत होती. अशी हे खेळ की हा खेळ असा आहे बॉडी फॉरेनचे खेळ कसे आहेत की तुम्ही जे दुसमुसळे खेळ त्यांना फार भारी आवडतात, की जसं रब्बी म्हणा किंवा हॉकी म्हणा, असे हे जे मैदानी खेळ आहेत. हा कबड्डी तसा रांगडा खेळ आहे, त्यामुळे तो लवकर लोकप्रिय होईल आणि त्या प्रो कबड्डीमुळे तो झाला आहे. भविष्य काळातील आपल्या सगळ्या उपक्रमासाठी आणि कार्यक्रमासाठी आपल्याला अनेक शुभेच्छा. आपण आमच्याशी बातचीत केली त्यासाठी अनेक धन्यवाद. क्रीडा रसिक हो, याचबरोबर आजचा आपला क्रीडांगण हा कार्यक्रम इथेच संपूया. मी रश्मी आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.